4 एप्रिल 3 हत्या, 5 एप्रिल 1 हत्या, 6 एप्रिल 1 हत्या, 72 तासांमध्ये 5 हत्या। नांदेडकरांना आता एकच काम, उजाडलं रे उजाडलं की आधी पाहायचं कुणी कुणाला टपकवलं। अरे काय चाललंय तरी काय नांदेडमध्ये? फुटकळ टोळ्यांचे तीनपाट गुंड राजरोसपणे एकमेकांना टपकवतायत, मग नांदेडचे पोलीस काय करतायत? झोपा काढतायत। 3 दिवस नांदेडमध्ये एकामागून एक असे खून होत आहेत आणि पोलीस काय फक्त आज कोण टपकलंय याची माहिती घेत आहेत? नांदेडमध्ये सुरू असलेल्या तीनपाट गुंडांचा हैदोस थांबणार आहे की नाही? नांदेडचे पोलीस आपला पोलिसी खाक्यात दाखवणार आहेत की नाही? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नांदेडमध्ये तीनपाट गुंडांचा हैदोस, एकमेकांना मारतायत राजरोस। नांदेड शहरातील श्रीनगर भागात सोमवारी सकाळी आणखी एक हत्या झाली आणि 3 दिवसांमध्ये झालेल्या हत्यांमध्ये आणखी एका नव्या हत्येची भर पडली। श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी सकाळी 6 ते 6:30च्या सुमारास मॉर्निंग वॉकवर गेलेल्या सोनू कल्याणकर या 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांच्या सहाय्याने वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। या हल्ल्यातील 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी काही तासात अटक केली याचं कौतुकच, पण त्यातल्या एका आरोपीच्या मुसक्या आवळताना त्यानं चक्क पोलिसांवर गोळीबार करावा इथपर्यंत त्याची मजल गेली। प्रसाद शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी लोट या तिघांना आधी अटक करण्यात आली, पण चौथा आरोपी अंकुश गंदमवारला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। तो नांदेड शहराजवळच्या झरी गावच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम त्याला पकडण्यासाठी धावली। पोलिसांना पाहून अंकुश गंदमवार शेतात पळत सुटल्याचं बघताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला। आरोपी पुढं नि पोलीस माग, हा असा सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना अंकुश गंदमवारनं पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण फायर झालं नाही। त्यानंतर तो पुन्हा एकदा फायर करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी त्याच्यावर गोळी झाडली। ती गोळी त्याच्या पायाला लागली। सोनू कल्याणकर आणि आरोपी यांच्यात नवरात्रीच्या काळात वाद झाला आणि तिथूनच त्यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली। जुन्या वादातून सोनू कल्याणकरची आरोपींनी हत्या केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे। आता जाता जाता रिंदा गँग आणि सोनू कल्याणकर यांच्यात 2021 मध्ये काय घडलं होतं तेही सांगतो। रिंदा टोळीचा सदस्य गोलू मंगनाळे यानं सोनू कल्याणकर याच्यावर गोळीबार केला होता, त्यात तो वाचला होता। रिंदा गँगचा गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे, मात्र या खून प्रकरणात गोलू मंगनाळेचा सहभाग आहे का नाही याचाही आता तपास केला जातोय। सोनू कल्याणकर हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच होता, त्याच्यावर 7 गुन्हे दाखल होते। एकूणच काय तर 4 एप्रिलला अर्जित सिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज, सय्यद आवेज, 5 एप्रिलला रणजित सिंह तबेलेवाले उर्फ रज्जा आणि 6 एप्रिलला सोनू कल्याणकर अशा एकूण 5 जणांच्या 3 दिवसांमध्ये लागोपाठ हत्या झाल्या। त्यामुळे सध्या नांदेडकरांना एकच काम उरलंय, उजाडलं रे उजाडलं की आधी पाहायचं कुणी कुणाला टपकवलंय।